साईनाथ सोशल फाउंडेशन आणि चला महाराष्ट्र घडवूया एक घास समाजासाठी या संपूर्ण टीमच्या वतीनं ऑनलाईन उपस्थित सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते। आज आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75वा अमृत महोत्सव। स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा। अमृत महोत्सवाच्या या मंगल दिनी करूया सुरुवात एक नवी प्रेरणादायी या संकल्प सिद्धीचा आपणही एक भाग बनूया। चला महाराष्ट्र घडवूया, चला महाराष्ट्र घडवूया। पण सुरुवात मोशीतून करूया। या चळवळीत सहभागी असणारे भोसरी मतदारसंघाचे तडफदार आणि दिलदार आमदार सन्माननीय महेश दादा लांडगेजी यांनीही या स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रमास शुभेच्छा आणि भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत। या चळवळीचा आवाका एवढा मोठा आहे की अख्ख्या महाराष्ट्रातून अनेक दिग्गज मंडळींनी तिला भरभरून पाठिंबा दिलेला आहे। त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे नागपूर मधील नक्षलवाद विरोधी पथकाचे प्रमुख, ज्यांनी महाराष्ट्रामधील गुन्हेगारांना मोका लावून जेरबंद केलं, ते डॅशिंग IPS ऑफिसर सन्माननीय संदीप पाटीलजी यांचाही आपण त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे दिलेला संदेश पाहूया। नागरी सेवा हे जे करिअर आहे, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना एक बेस्ट करिअर आहे। या करिअरमध्ये आपल्याला राष्ट्र घडवण्याची, समाज घडवण्याची, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची मोठी संधी उपलब्ध आहे। आपण या करिअरमध्ये वेगळ्या स्तरावर काम करत असताना एक सिक्युरिटी ऑफ करिअर, सॅटिस्फॅक्शन ॲट द सेम टाइम आपल्याला सोशल प्रेस्टिज, अशा सर्व गोष्टी या करिअरमध्ये मिळतात। पण या करिअरमध्ये आपण या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तेवढीच जिद्द, कष्ट, मेहनत आपल्याला घ्यावी लागेल। त्याचबरोबर आपल्या स्ट्रॉंग व्हॅल्यूज पाहिजे, आपलं चित्त सशक्त पाहिजे, आपला आत्मविश्वास पाहिजे, कारण स्पर्धा ही मोठी असते। त्यामुळं हे जे साईनाथ फाउंडेशनने जे अभियान सुरू केलेलं आहे, चला महाराष्ट्र घडवूया, यामध्ये एक आत्मविश्वास मुलांच्या मध्ये निर्माण होईल आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर, जिद्द चिकाटीच्या जोरावर निश्चित मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतील। तर या अभियानामध्ये जी मुलं जोडली जात आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा। त्याचबरोबर उद्या स्वातंत्र्य दिन आहे, आज स्वातंत्र्य दिन आहे, स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद सर। तदनंतर साईनाथ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भोसरी प्राधिकरणचे ध्येयनिष्ठ विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री वसंत शेठ बोराटेजी यांना मी विनंती करते की त्यांनी या चळवळीबद्दल आशीर्वाद रूपी मनोगत व्यक्त करावे। खऱ्या अर्थानं ही चळवळ स्टार्ट करायचा संकल्प जो आला साईनाथ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून, काहीतरी आपल्या मोशी परिसरातील माझ्या परिवारासाठी लहान मुलांना चांगले संस्कार भेटले पाहिजेत, युवक कुठला तरी सक्षम अधिकारी झाला पाहिजे, कुठला तरी उद्योजक झाला पाहिजे, असा संकल्प साईनाथ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आमच्या मनाने केला। आणि ज्यावेळेस हा संकल्प आम्ही करत होतो त्यावेळेस मी गेल्या 1-1.5 वर्षापासून आपले पाटील सर, शिवराज पाटील सर यांच्या बरोबर मी चर्चा करतोय, सर काहीतरी करायला पाहिजे, मला जी मनात तळमळ आहे ती मला उतरवायची, जनतेमध्ये उतरवायची। आणि जो लहान मुलगा आहे तो 5 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंतचा, त्याची वैचारिक पातळी जी आता आपली तो त्याची वैचारिक पातळी 15 वर्षापर्यंतची झाली। म्हणून मी हा संकल्प केला साईनाथ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आम्ही बालसंस्कार, त्यानंतर 18 ते
18 ते 17 7वी पासून IAS ची तयारी, एक मिनिट, 7वी पासून IAS ची तयारी असं आम्ही एक संकल्प केला. त्यानंतर परत कोविड मध्ये भरपूर लोक डिप्रेशन मध्ये गेले, त्याच्यावरती पण एक लोकांना चांगली दिशा, जे डिप्रेशन मध्ये आहेत त्यांना एक नवीन जीवनाची सुरुवात कशी करायची, त्यांना एक ध्येय दाखवायचं काम सरांच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. निश्चित आपण सर्वजण आमच्या या संकल्पनेत आणि जी चळवळ आहे याच्यात सहभागी व्हाल असं मी आपल्याला आव्हान करतो. आणि ह्याची सुरुवात आपण आपल्या मुळशी नगरीमधून नागेश्वर महाराजांच्या कृपेने आपण करत आहोत. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पण तत्पूर्वी आपण आता एक प्रेरणादायी गीत ऐकूया आणि कार्यक्रम पुढे नेऊया. यानंतर ज्यांच्यामुळे चला महाराष्ट्र घडवूया एक घास समाजासाठी ही चळवळ उदयास आली, गेली 20 वर्षे ज्यांनी सातत्याने या चळवळीच्या रोपट्याचे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर केले, महाराष्ट्रभरातून गरीब आणि होतकरू तरुणांना MPSC आणि UPSC परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करून अनेक ध्येयवादी तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली, ते या चळवळीचे संस्थेचे जनक, प्रख्यात आणि पुरस्कार विजेते प्राध्यापक आदरणीय शिवराज पाटीलजी अगदी सखोल आणि भरीव मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. सर्वप्रथम 15 ऑगस्ट 75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना आणि सर्व आपल्या बांधवांना कोटी कोटी शुभेच्छा. सर्वांना माहिती आहे स्वातंत्र्य दिन छत्रपती शिवाजी महाराज यांनाही वंदन करतो आजच्या दिवशी. आणि स्वातंत्र्य दिनामध्ये जे आहुती, जे तरुणाईंनी आहुती दिली त्या सगळ्यांना वंदन करून आजचा प्रोग्रामला सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाचं, माझ्या समोर या स्वातंत्र्य दिनाचं एक चित्र उभं राहिलंय. सरदार भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. वय वर्ष 21, 22, 23 वर्षाची तरुणाई होती. त्यांचा एक गोल होता, राष्ट्रासाठी काहीतरी वेगळं करायचं, देशाला स्वातंत्र्याच्या झोपड्यातून मुक्त करायचं, असा त्यांचा एक गोल होता. त्यांचा टार्गेट होता फक्त इंग्रज. आणि त्या ध्येयाप्रती ते अक्षरशः झपाटलेले होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू 21-22 वर्षे देशासाठी फासा उचलले. इन्कलाब जिंदाबाद, इनके खिलाफ जिंदाबाद, कोणाच्या खिलाफ, इंग्रजांच्या विरोधात जिंदाबादचा नारा दिला आणि त्यांचं गोल निश्चित झालं आणि भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश आझाद हिंदुस्थान झाला, सुंदर झाला. ते सुराज्य आता आपल्या हातामध्ये सोपून ते लोक गेली. आता ते सुंदर सुराज्य आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळायचं आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की काहीतरी सांभाळायचं, काहीतरी करायचं. म्हणजे नक्की काय? आज तुम्हाला माहिती आहे आपल्या भारत मातेच्या चरणी आपण वंदन करतो. आज भारतामध्ये आग डोंब उसळलेला आहे. कशाचा उसळ आहे हे काही सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये आपण फक्त बघ्याची भूमिका घेणार आहोत का? आपण ही बघ्याची भूमिका घेत बसलो तर मग पुढे मात्र खूप अवघड होईल. आम्ही नेहमी म्हणतो शेजारच्या घराला आग लागलेली आपल्याला जाऊन विझवणं गरजेचं आहे, नाहीतर थोड्या वेळाने आपल्या घराला आग लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच अनुभूतीतून, त्याच संकल्पनेतून जन्म झाला चला महाराष्ट्र घडवूया. चला महाराष्ट्र घडवूया. मग महाराष्ट्र इतका ओतप्रोत भरलेल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाणं शक्य आहे का? म्हणून आम्ही असं केलं की चला महाराष्ट्र घडवूया आणि त्याच्यात सुरुवात मुळशीतून करूया. आणि आम्ही सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस निवडलाय 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आम्ही हे सुरुवात करतोय. त्याला कारण ही नेमका खास आहे. कारण हे जे करत असताना आमच्या समोर काही विविध गोष्टी होत्या. वेगवेगळ्या सोसायटीमध्ये गेलो तर एक सोसायटीमध्ये आम्हाला गाव रंगीबेरंगी वेगवेगळ्या जाती धर्माची लोक दिसली. एक सोसायटी म्हणजे एक गाव ही महत्वाची संकल्पना आम्हाला जन्माला घालावीशी वाटली. आणि एका सोसायटीमध्ये 2000 ते 5-6 हजार लोकसंख्या असणारी इतकी वेगवेगळ्या जातीची लोक आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेली राहतात.
आणि मग प्रत्येक सोसायटीमध्ये हा प्रोजेक्ट जर रन केला तर किती चांगली गोष्ट होईल. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल हा नक्की प्रोजेक्ट काय आहे. चला महाराष्ट्र घडवूया हा प्रोजेक्ट काय. आणि हा प्रोजेक्ट घेऊन आम्ही गेलो साईनाथ सोशल फाउंडेशन माझे मित्र वसंत सिंग बोराटे यांच्याकडे आणि त्यांना सांगितलं की ह्या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. त्यांनी विचारलं की नक्की हा प्रोजेक्ट काय. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की ह्या प्रोजेक्टचे आम्ही 2-4 टप्पे केलेले आहेत आणि प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट रन करण्याची इच्छा आम्ही बाळगतो. म्हणजे हा नक्की प्रोजेक्ट काय जेव्हा सांगितलं तर त्याचा पहिला टप्पा आमच्या समोर आला बाल संस्कार. छोट्या छोट्या मुलांना चांगल्या संस्कारातून आपण घडवणं आज काळाची गरज बनलेली आहे. कारण छोटी छोटी मुलं तुम्हाला माहिती आहे आज मोबाईलचे अडिक्ट झालेले. मोबाईलवरती ऑनलाईन लेक्चर आता आम्हाला सुद्धा लेक्चर 15 ऑगस्टचं ऑनलाईन घ्यावं लागतंय. आणि त्या छोट्या छोट्या मुलांवरती ते संस्कार करण्यासाठी आपण बाल संस्कार त्यांचं चिडचिडपणा हायपर टेन्शन आहे. मुलं एकदम चिडचिड होतात मोबाईल फेकून देतात उलट बोलतात की अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात पुढे त्या खूप मोठ्या गोष्टी होऊन बसतात. आणि म्हणून आतापासून छोट्या छोट्या मुलावरती संस्कार करण्याची इच्छा आम्हाला वाटली आणि म्हणून आम्ही सगळ्या लहान मुला 5 ते 15 वर्षीय वयोगटातील सगळ्या लहान मुला एक चांगले संस्कारशील विद्यार्थी आम्हाला घडवायचे. हा एक टप्पा झाला संस्कारचा. आणि हे संस्कार करावं असं का वाटलं त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. 26/11/2008 ची एक घटना होती. 26/11/2008 मुंबईमध्ये दहशतवाद्याचा हल्ला झाला. त्या सर्वांचं वय आमच्या समोर आले 17, 18, 19 वर्षाची मुलं. 17, 18, 19 वर्षाच्या मुलांना आमच्यासारखाच एक टीचर पण तो खूप प्रसिद्ध टीचर होता. आम्ही तुम्हाला घडवायला चाललेलो टीचर आहोत. ते बिघडायला गेलेले टीचर होते आणि त्या खूप प्रसिद्ध टीचरनं 10 मुलं समोर बसले आणि त्या 10 मुलांना सांगितलं बाबा रे तुम्हाला असं असं हिंदुस्थानामध्ये मुंबईमध्ये जायचं आहे. जनावर मारावं असं माणसांना मारायचंय. इनोसन्स होते ते मुलं सुरुवातीला. ते म्हणाले सर याच्यानी काय होईल. ते म्हणाले याच्यानी तुम्हाला जन्नत मध्ये स्थान मिळेल. लोकांना जितकं मारावं तेवढं मारलं तर जन्नत मध्ये स्थान मिळेल. जन्नत म्हणजे स्वर्गामध्ये स्थान मिळेल. जेव्हा एखादा टीचर अशा पद्धतीचा ब्रेन वॉश करतो ब्रेन वॉश करून झाल्यानंतर ती मुलं हाताचे पुस्तक खाली ठेवले हातामध्ये AK-47 घेतलं आणि जन्नतच्या शोधामध्ये मुंबईकडे निघाले. आणि तुम्हाला माहिती आहे 26/11/2000 ची घटना मुंबईची ती काळ रात्र ठरली. रक्तमासाच्या सळ्यांनी मुंबई नाहून निघाली. शेकडो लोकांना मारण्यात आलं. आम्ही नेहमी म्हणतो अरे आदमी से नफरत करता है आदमी मालिक ने कभी सिखाया है कोई बना हिंदू कोई बना मुसलमान अरे खुदा ने तो सिर्फ और सिर्फ इंसान बनाया है. हा परमेश्वरने फक्त माणूस बनवलेला. मग मात्र ह्या गोष्टी कशा काय झाल्या त्यांचं ब्रेन वॉश केलं त्यांना खरंच जन्नतमध्ये स्थान मिळालं. तेव्हा माझ्यासारख्या टीचरला अतिशय वाईट वाटलं. अरे मी हातावर हात घालून का बसलोय. निव्वळ दिखावा आहे माझ्या टीचरचा. माझ्या शिक्षित पेशाला हा तालीम आहे. एक खूप शिक्षित टीचर येतो 10 दहशतवाद्यांना निर्माण करतो आणि लोकांमध्ये हाहाकार माजवतो. माझ्या जन्माला काय अर्थ आहे. तेव्हा मी तो संकल्पना केली का बरं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा विद्यार्थी ऑफिसर घडवू नये. का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा विद्यार्थी ऑफिसर घडवू नये. का महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर चालणारे विद्यार्थी ऑफिसर घडवू नये. आणि त्या संकल्पनेतून तो जन्म झाला. चला महाराष्ट्र घडवूया. आणि तो चला महाराष्ट्र घडवूया ही संकल्पना निवड हे साधी सुधी नाही सगळ्यांनी म्हणून उभं करणारी संकल्पना आहे. अहो आग लावणाऱ्याचा ग्रुप जर निर्माण होत असेल तर कुठंतरी आपल्याला फायर ब्रिगेड होणं गरजेचं आहे. आग विझवणाऱ्याचा ग्रुप सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आग विझवणाऱ्याचा ग्रुप तो आपला आहे आणि तो आम्ही तो बनवणार आहे. तो आम्ही तो रन करणार आहे. बघूया किती आग लावण्याचे ग्रुप करताय ते करू दे. पण तो आग विझवण्याचा ग्रुप त्याच्यापेक्षा खूप मोठा असेल. आणि म्हणून ज्या गोष्टी आम्ही करण्याच्या पाठीमागे हे काम आहे. आता ह्या गोष्टीनंतर बाल संस्कारानंतर दुसरा एक अभिनव संकल्पना जो आम्ही राबवतो या प्रोजेक्ट नुसार तो या प्रोजेक्टचा आत्मा आहे. 6वी 7वी पासूनच IAS ची तयारी. काय म्हणालात या जे तुम्ही ऐकलं तेच मी म्हणतोय पुन्हा एकदा 6वी 7वी पासूनच IAS ची तयारी IPS ची तयारी IFS ची तयारी. 6वी 7वी पासून करणं शक्य आहे. हो शक्य आहे. कारण आम्ही आतापर्यंत रिझल्ट बघतो महाराष्ट्रामध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम देणाऱ्यांची संख्या अफाट आहे पण यशस्वी होणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. याचं कारण मीमांसा केल्यानंतर समजलं. आम्ही ग्रॅज्युएशन नंतर अभ्यासाला सुरुवात करतो. ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर माझे स्वतःचे इंट्रोडक्शन लेक्चर्स होतात कॉलेजमध्ये. गेले 20 वर्ष मी कॉलेजमध्ये लेक्चर्स घेतोय. आणि मग इंट्रोडक्शन लेक्चर होतं UPSC म्हणजे काय पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC म्हणजे काय महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर बोलायला लागतो. पण या उलट आम्ही जेव्हा सखोल माहिती घेतली तेव्हा सगळ्या राज्यांची माहिती घेतल्यानंतर सर्वाधिक ऑफिसर झालेले 2 राज्य मिळाले बिहार आणि उत्तर प्रदेश. आणि बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या संख्येने IAS आणि IPS होण्याचं कारण काय हे शोधलं तेव्हा लक्षात आलं
त्या ठिकाणच्या स्कूलमध्ये 6वी 7वी पासूनच आयआयची तयारी करून घेतली जाते. नवे तर त्या ठिकाणचा सिलेबस त्या पद्धतीचा इन्क्लूड केला गेलेला आहे 6वी 7वी पासूनच. मला वाटलं मग आमच्याकडे पण असा सिलेबस नाहीये का? आम्ही चेक केलं तर आमचाही सिलेबस सेम आहे. सीबीएसईची मुलं आहेत आम्हाला, पण आम्हाला माहिती नाही 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीचा सगळा सिलेबस हा आयएएस साठी आहे, हा आयपीएस साठी आहे. की आम्हाला समजतं कधी ग्रॅज्युएशन नंतर आणि उत्तर प्रदेश बिहारच्या मुलांना समजतं त्या 6वी 7वी मध्येच. म्हणून आम्ही असा निश्चय केला की आमच्याही मुलांना 6वी 7वी पासूनच आयएएसची तयारी करून घ्यायची आहे. आणि म्हणूनच 6वी 7वी पासून आयएएसची तयारी प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही राबवतोय, मार्गदर्शन सेंटर करतोय. आम्हाला विद्यार्थी घडवायचे, आम्हाला काही करून देशाला सुकून शांती द्यायची आहे. कारण मी आत्ताच मगाशी सांगितलं, भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी बलिदान दिलं. आता बलिदानाची गरज नाहीये, आता योगदानाची गरज आहे. आम्हाला योगदान देणं गरजेचं आहे. आमचं नॉलेज विटावून ठेवायचं नाही, आम्हाला दिलं पाहिजे. आज नाही दिलं तर आपला देश वाचणार नाहीये, महाराष्ट्र वाचणार नाही, तो कधी मान्यच करणार नाही. मला नॉलेज असेल तर मी असे अकॅडमी वेगळे काढत बसलो तर ते भाग वेगळा आहे. तो बाजार आपल्याला मांडायचा नाही. आपल्याला फक्त आणि फक्त चला महाराष्ट्र घडूया. मी आता सांगितलं की का छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे विचारावर चालणारे ऑफिसर आपण घडवायचे नाही. आणि ते सुरुवात झालेली आता मुशीतून. प्रत्येक सोसायटीमध्ये हे सेंटर असेल युपीएससी एमपीएससीचं. आणि एवढेच नाही, प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आम्ही अप्रूव्ह झाले. प्रत्येक पोलीस स्टेशन सुद्धा आम्हाला सांगते की चला सर आपण सगळ्यांनी मिळून क्राईम संपवूया आणि चांगले ऑफिसर विद्यार्थी घडवूया. हा झाला दुसरा टप्पा. तिसरा टप्पा या संकल्पनेचा अजून एक मूळ टप्पा आहे. आता मुलं तर आयएएस आयपीएस ऑफिसरचा अभ्यास करायला लागले, पण त्यांचे आई वडील पॅरेंट्स पाल्य सुद्धा अभ्यास करतील. पालक आणि पाल्य दोन्ही मिळून अभ्यासाला स्टार्ट करतील. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? अहो एमपीसीचा एज लिमिट आहे 19 ते 38 जनरल कॅटेगरीसाठी आणि अदर कॅटेगरीसाठी 19 ते 43. आता 43 वयोगटाच्या आतमध्ये सगळे आपण ऑफिसरचा अभ्यास करू शकताय. बऱ्याच आपल्या महिला आहेत, आई आहेत, त्यांची इच्छा चूक तर होऊन गेलेल्या, लग्नानंतर छोटी मुलं झाली असतील, संसारामध्ये ते गुरपटले असतील, कुठल्या अकॅडमी क्लासेस ते लावू शकत नाही. अशा वेळेला तरी कुठे जाणार? डेप्युटी कलेक्टरच्या लेवलची ती लोक आहेत, पण ते शक्यच होत नाही. त्यांच्यासाठी आम्ही अभिनव संकल्पना तुमच्याच घरात तुमच्या सोसायटीमध्ये घेऊन आलोय. सगळ्या पॅरेंट्ससाठी सुद्धा मोफत. मी आता जे स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं ना, 3 टप्पे, बालसंस्कार, 6वी 7वी पासून आयएची तयारी, इव्हन पॅरेंट्स साठी सुद्धा एमपीसी यूपीसीची तयारी किंवा रेल्वे रिक्रुटमेंट, सीईटी, बीएड सर्व काही जागेवर देणार, 1 रुपये चार्जेस न घेता. म्हणून ही क्रांतिकारी चळवळ आहे. 1 रुपये नाही, ना कोचिंगचे ना नोट्सचे कशाचेही आम्ही तुम्हाला 1 रुपये सुद्धा घेणार नाही. पूर्णतः मोफत मार्गदर्शन. हेतू फक्त एवढाच आहे, आपला देश घडला पाहिजे, आपला महाराष्ट्र घडला पाहिजे. अहो छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे, किती दुबळा झालाय, बघवत नाहीये. आपल्याला उभं राहावं लागेल. आम्ही नेहमी म्हणतो बेईमानी सिलेट बहुत झाली, जनतेच्या दुःखाला पारा नाही. एरे शुभा पुन्हा जन्माला, एकाही ज्ञानात तलवार नाही. एरे शुभा पुन्हा का प्रत्येक वेळेला शुभालाच बोलवतो? त्याची शिकवण, त्याचे विचार संपले. आपण उभं राहू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार संपले, आपण त्यांना उभं राहू शकत नाही त्यांच्या विचारावर. अहो त्यांचे विचार मरूच शकत नाही. म्हणून आज ही संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जर निघाली ना, 700-800 वर्ष झाले तरी आज लाखोचा जनसमुदाय आमचा निघतो पाठीमागे. त्यांचा विचार हे कधीच म्हणू शकत नाही. आणि त्या विचारावर तर आमचा श्वास आहे, आम्ही उभं राहू शकतो. आणि ह्याच्यानंतर आम्ही 4था टप्पा घेतलाय, चला महाराष्ट्र घडूया साईनाथ सोशल फाउंडेशनने. तो टप्पा महत्वाचा आहे की खूप लक्षात ठेवा. कौटुंबिक समस्या, डिप्रेशन, चिडचिडेपण प्रत्येक परिवारामध्ये ही गोष्ट आहे. कळत न कळत कुठेतरी मोठ्या एका काळाची चाहूल लागत असते, दरवाजा ठोठवत असतो, आपल्याला माहिती नाही उद्या काय घेऊन येणार आहे. याच्यासाठी सुद्धा एक काउन्सिलिंग सेंटर, समुपदेशकाची आपल्याला गरज आहे, एक चांगल्या मित्राची गरज आहे. तो चांगला मित्र म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो. तुम्हाला प्रॉब्लेम आहे, आम्हाला जॉईन व्हा, आम्हाला ऑपरेट करा, आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असू. त्यासाठी काउन्सिलिंग सेंटर साईनाथ सोशल फाउंडेशन तुम्हाला देत आहे. आणि त्या सेंटरच्या माध्यमातून मोशी परिसरामध्ये कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार. आम्ही नेहमी म्हणतो रोग होण्याच्या अगोदर रोगाचं निदान होणं आवश्यक आहे. एकदा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी केलं तर ते होणं शक्य नाहीये. म्हणून आपण याच्यासाठी ही चला महाराष्ट्र घडवूया सामाजिक क्रांतिकारी चळवळ उद्या सांगतोय. आणि त्याची सुरुवात आज मोशी म्हणून 15 ऑगस्ट दिवशी करतोय. आता हे करत असताना मी तुम्हाला 1-2 महत्वाचे एक्झाम्पल देतोय. कुणीतरी मला म्हणाला सर युपीएससी करणं म्हणजे आता तुम्ही इतकं बोलताय म्हणजे इतकं सोपं आहे का? मला माहिती आहे युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम देणं म्हणजे इतकं सोपं नाहीये, पण अवघडही नाहीये. तर 6वी 7वीचा मुलगा आतापासून जर अभ्यास केला तर 100% तो सक्सेस होतो.
आणि डिप्रेशन निगेटिव्हिटी इतकं आहे ना आपल्या मनामध्ये की ते शक्यच नाही सर, हे माझं काम नाहीये. मी नेहमी म्हणतो किती दिवस आले दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवणार आहे, कधी तर असं वाटलं पाहिजे माझ्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज राव सगळीकडे मंडिके सरदार होते, पण त्यांनी आपलं विजन ठेवलं स्वराज्य. स्वराज्य स्वराज्य उभं केलं, जिथपर्यंत माझी नजर तिथपर्यंत माझं स्वराज्य. आणि त्या छत्रपतीच्या मायभूमीमध्ये आपण आज चला महाराष्ट्र घडवूया हा क्रांतिकारी प्रोजेक्ट रन करतोय. लक्षात घ्या, यशस्वी तर होणारच, तो उद्याला पण इतक्या मोठ्या पद्धतीने होणार आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येकानं. आणि आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही चळवळ अशी आहे की इथे चार्जेस नाही आहे, इथं फक्त आणि फक्त देणं आहे. लक्षात घ्या, आणि चांगल्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सपोर्टची गरज आहे. मग अशा या निगेटिव्हिटी लोकांसाठी मी 2 एक्झाम्पल सांगतो. तर युपीएससी आणि एमपीएससी करणं म्हणजे काय सोपं आहे का? नॉट अ जोक, का काहीची गोष्ट नाही. तुमच्यासाठी एक उदाहरण सांगतो. एक मुलीने ठरवलं की मला युपीएससी ची एक्झाम क्रॅक करायची आहे. आपल्या सगळ्या नातेवाईकाला सांगितले की मला सर युपीएससी ची परीक्षा द्यायची आहे, आयएएस ऑफिसर व्हायचं आहे. त्या मुलींना सगळ्यांनी वेळात काढला. अगं तुला काही कळतं का? तुला काय अक्कल आहे का? अगं तुला उभं राहायला आई लागते, दुसऱ्या हाताला बाबा लागतात, आणि म्हणते तू आयएएस ऑफिसर व्हायचं. आरशात चेहरा पाहिलाय तुझा? तिने सांगितलं मला काय करायचं तुम्ही नका सांगू, डिसिजन मी घेतलेलं आहे, मी तुम्हाला सजेशन नाही मागितलं की मला काय करायचंय. आणि मग त्या मुलीने ठरवलं की मला युपीएससी करायचं. सगळे जण कमेंट्स करत होते की तू ते करणं शक्यच नाही, निगेटिव्हिटी. पण निर्णय तिने स्वतः घेतला होता. तिचा गोल तिने ठरवलं होतं की मला काय करायचंय, आणि ती उभं राहिली. 2017-18 तुम्हाला माहितीये युपीएससी ची परीक्षा 124व्या क्रमांकाने 5 जणांनी. प्रांजल पाटील आपल्याच महाराष्ट्रातील उल्हासनगरची मुलगी, लगेच म्हणणाऱ्याने बोलायला काय सर कितीतरी मुली आयएएस ऑफिसर होतात, त्याच्यामध्ये ही मुलगी असेल? बिलकुल नाही बाळा, ते 100% ब्लाइंड आहे. तिच्या दोन्ही डोळ्यांनी काहीच दिसत नाही. जिच्या दोन्ही डोळ्यांनी काहीच दिसत नाही, जी अंध मुलगी आहे ती कलेक्टर बनू शकते, तर तुम्ही आम्ही का नाही बनू शकत? जिच्या डोळ्यांनी काहीच दिसत नाही ती मुलगी स्वप्न बघू शकते जग जिंकायचं, पण तुम्ही आम्ही का बघू शकत ते स्वप्न बघणं गरजेचं आहे. त्यासाठी अहोरात्र मेहनत करणं गरजेचं आहे. जर प्रांजल पाटील हे करू शकते तर तुम्ही आम्ही का नाही? 100% ते करू शकतो. दुसरं एक तुम्ही म्हणाल की सर हे असं एखादं स्थान असतं. हो सर, एखाद्याचं नशीब असतं, असं होत नसतं. आपल्याकडे ठरलेले डायलॉग्स आहे. अपयशी लोक, अपयशी ग्रुप हे ठरलेले डायलॉग म्हणतात. सर एखाद्याचं नशीब होतं ती होऊ शकते, पण मी होऊ शकत नाही. तुमच्यासमोर दुसरं एक उदाहरण आहे. एक मुलगा 10वी कसा बसा पास झाला, 11वीला त्याच्या टीचरने ठरवलं की याला पास करायचं. तो 12वीला गेला. 12वीला अतिशय ढग कुठं बघायला मिळालं नाही, कॉपी करायला मिळालं नाही. तो मुलगा फेल झाला. फक्त फेल नाही, सगळ्या विषयामध्ये फेल झाला. 12वीमध्ये सगळ्या विषयात फेल. आई वडील म्हणाले अरे आमच्या खानदानाची इज्जत साफ मिळवली तू, काही उपयोग नाही तुझा जगण्याचा, काय तू केलंय ते? आमचं खानदान संपलं. 12वीमध्ये एकाही विषयात तू पास होऊ शकत नाही, एकाही लँग्वेजच्या पेपरमध्ये सुद्धा तू पास होऊ शकत नाही. काय ह्या तुझ्या जीवनाला जगणं लागतंय? सगळे सोसायटीमध्ये रिलेटिव्ह, आई वडील, भाऊ बहीण सगळ्यांनी ह्याला अक्षरशः म्हणजे काय तुझं काय तू पूर्ण वाया गेलेलं, तुझं काही जगण्याला अर्थच नाही. हा खूप रडला, दिवसभर रडला, आणि रात्री काहीतरी निर्णय घेताना आई वडिलांच्या समोर गेला. बाबा मला तुमच्याशी बोलायचंय. ऑलरेडी वडील इतके चिडलेले होते, आता काय बोलायचं, अजून काय ठेवलंय तोंड माझं काळ केलंच ना तू, आता बोलणार काय? मला बोलायचंय. हा बोल, काय बोलायचंय? बाबा मला ग्रॅज्युएशन व्हायचं, ग्रॅज्युएशन नंतर मला आयएएस आयपीएस व्हायचंय. आता विचार करा, जो 12वीमध्ये सगळ्या विषयामध्ये फेल असणारा मुलगा जेव्हा आई वडिलांसमोर बोलतो की मला आयएएस आयपीएस व्हायचंय, तर आई वडील काय बोलले असतील? वडील म्हणले असेल अरे गाढवाला लाज वाटते का माझं नाक कापलं? सगळ्या सोसायटीमध्ये गावामध्ये माझी नाचीची केली, आणि आता म्हणतो की मला कलेक्टर व्हायचं. अगोदर 12वी पास हो, मग पुढचं बघ. आई जवळ गेला, आई पण तेच म्हणते अरे तुला काही कसं बोलायला समजत नाही, अजून तुला आम्हाला दुखवायचंय का? अगोदर 12वी काढ आणि कुठेतरी जॉबला जा. आणि याच्यानंतर बस तो रडला. काही दिवसांनी एक फंक्शन होतं घरामध्ये, सगळे परिवारातले सदस्य बसले होते. तेव्हाही हा अतिशय धीटपणाने उभं राहिला. तुम्ही म्हणताय मला बोलायचंय तुमच्या सर्वांशी, तुम्ही म्हणताय हे सगळं शक्य आहे, तुम्ही म्हणताय हे सगळं मला मान्य आहे. अहो मी अभ्यासच केला नाही म्हणून मी फेल झालो, मला एक संधी द्या ना प्लीज. हात जोडून विनंती करतो, मला एक संधी द्या. त्या संधीचा मी सोनं करेन. सगळेजण हसायला लागले. 12वी मध्ये फेल आहेस तू सगळ्या विषयात, तू कसलं युपीएससी ची एक्झाम द्यायची म्हणतो? युपीएससी शब्द सुद्धा, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम शब्द सुद्धा तुला सूट होत नाही. आणि जाता जाता तो मात्र सगळ्या ग्रुपला, रिलेटिव्हला बोलतो. ते खूप महत्वाचं आहे, ते खूप महत्वाचं आहे. आज मजाक हूं जिनके लिए, आज मजाक हूं जिनके लिए, कल मिसाल बनूंगा. आज मजाक हूं जिनके लिए, कल मिसाल बनूंगा. देख लेना
आणि ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे मनोज कुमार शर्मा. आणि आज मनोज कुमार शर्मा 12वी सगळ्या विषयात फेल असणारा माणूस आज कुठे? खूप महत्वाचा. मनोज कुमार शर्मा आज कुठे आहे? मनोज कुमार शर्मा आज मुंबई ईस्टचे डिव्हिजनल कमिशनर आहेत. मनोज कुमार शर्मा मुंबई ईस्टचे डिव्हिजनल कमिशनर. तीच व्यक्ती 12वी मध्ये सगळ्या विषयात फेल असणारी व्यक्ती IPS ऑफिसर आहे, डॅशिंग IPS ऑफिसर. आणि त्यांनी स्वतःचं पुस्तक लिहिलं आहे, 12th फेल, 12वी नापास, स्वतःचं पुस्तक लिहिलंय. आणि 12वी मध्ये सगळ्या विषयात फेल असणारा मुलगा जर स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवला आणि आपला गोल निश्चित करण्यासाठी जर झपाटला तर काय करू शकते याचं उदाहरण आहे. ती व्यक्ती होऊ शकते. मग मला काय प्रॉब्लेम आहे? होऊ शकतं ना. 100% आत्मविश्वास वाढला ना, वाढलाच पाहिजे. लक्षात घ्या, आत्मविश्वासाच्या जोरावर जग जिंकता येतो. आत्मविश्वास म्हणून तर आपण 6वी 7वी पासून तयारी करतोय. IAS IPS व्हायचंय ना तुम्हाला. 6वी 7वी पासून आता लढायचं आहे. पालक पण आहेत, तुम्ही आहेत. संस्कार, बालसंस्कार, बालसंस्कारातून सुसंस्कार, सुसंस्कारातून सुसंस्कारित ऑफिसर आपल्याला घडवायचं आहे. आणि हे काळाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो. दरवाजा ठोठवतोय, चला आपल्या बाळांना घेऊन येतोय ना आपल्या सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये. उद्याचं आपल्याला ऑफिसर घडवायचं आहे. तरी पण काही लोक म्हणतात सर ठीक आहे सगळ्या म्हणताय त्या गोष्टी, पण हे शक्य आहे? तरी पण बघा जाता जाता तरी पण दरवाजे लोक, सर हे शक्य आहे का? ज्यांना शक्य नाही त्यांना शक्यच नाही. ते पोलीस भरती पण होऊ शकत नाही, तलाठी पण होऊ शकत नाही. ज्यांनी ठरवलं इम्पॉसिबल आय एम पॉसिबल मध्ये बदलायचं तो नक्कीच सक्सेस होतो. तुम्हाला जाता जाता अतिशय मार्मिक शेवटचं एक्झाम्पल दाखव. प्रत्येकाच्या डोळ्यात ते अंजन निर्माण करेल. अंजनच घालेल. आपल्या सोलापूरमध्ये जेऊर नावाचं गाव आहे, तुम्हाला माहिती आहे? मंजुळे नावाचे एक व्यक्ती राहते. मंजुळे म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, सैराटवाले नागराज मंजुळे, ते नाही. मंजुळे नावाचे व्यक्ती राहत होते, एक परिवार राहत होते, 4-5 भावंडे होती. गाव कुसाच्या बाहेर त्यांचं घर होतं. त्याला आपण वडार समाजाचा हा परिवार होतो, ज्या समाजाला आज समाजामध्ये मागासलेला परिवार असं आपण नेहमी म्हणतो. त्या समाजामध्ये एका मुलाचा हरवणारी मुलाचा जन्म झाला. अतिशय गरीब परिस्थिती आई वडिलांची होती. आई वडील रस्त्याच्या कडेला सर्वांनी शांत लक्ष देऊन ऐका. अतिशय महत्वाचं उदाहरण 2-4 मिनिटांमध्ये मी सांगतो. आई वडील रस्त्याच्या कडेला दगड फोडायचा व्यवसाय करायचे. दगड फोडत असताना एकदा हा तिथल्याच तिथल्याच प्राथमिक स्कूलमध्ये जायचा आणि 3री-4थी मध्ये असेल ते करून तो दुपारनंतर आई वडिला जिथं दगड फोडतात रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी जायचा आणि त्या झाडाच्या खाली बसायचा. दुपारी 1-2 वाजता रखरख त्या उन्हात ते दगड फोडून झाल्यानंतर दोघंही आई वडील त्या मुलाची यायचे, झाडाखाली बसायचे आणि तिघं मिळून जेवण करायचे. आता तिघं मिळून 4-5 भावंड होती, तो भाग वेगळा. फक्त आम्हाला याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट द्यायचं आणि तिघं मिळून जेवण करायचे. जेवण करत असताना एकदा काय झालं, थकून भागून झाले होते आणि तिघं मिळून जेवण करत असताना समोर काही गाड्याचा ताफा गेला. सायरन वाजत, वाम सायरन वाजत काही गाड्यांचा ताफा गेला. कदाचित ते जिल्ह्याचे कलेक्टर असतील, काही कामानिमित्त त्या गाव कुसामध्ये त्या तालुक्या लेवलला आले असतील. आणि सहज त्या छोट्या मुलाची आई म्हणते, काय पोरा मला पण या गाडीत बसवशील? तू साहेब वगैरे होणार आहे का पुढे जाऊ? झालाच ना, मला अशा गाडीत बसायचंय बरं का. आई सहज बोलून जाते. तर छोटा 4थीतला मुलगा काय समजणार आहे? काही समजलं नाही, असला आणि ग बसला. थोड्या दिवसांनी असंच काही दिवस गेले. असंच दुपारचा उन्हाळ्याचे दिवस होते, रखरख ऊन होतं. आई वडील घामाने भिजलेले होते. दुपारी 1-2 वाजले असतील आणि थकून बाजून ते झाडाखाली येऊन बसले. हा मुलगाही येऊन बसलेला होता. बसल्यानंतर आई त्या मुलाला उचलते. 4थीत असेल हा मुलगा, म्हणजे 9-10 वर्षाचा हा मुलगा आहे. आता 4थीत असणाऱ्या मुलाला मांडीवर घेते. आता बघा आई आणि मुलाच्या मध्ये संवाद आहे, हे खूप महत्वाचं आहे. आई आपल्या मुलाला म्हणते, बाळा, अरे पोरा, तू केवढा लहान आहेस, तू मोठा कधी होणार? पहिलं वाक्य होतं आईचं त्या छोट्या मुलाला, केवढा लहान आहेस पोरा, तू मोठा कधी होणार? मोठं होऊन तुझं शिक्षण कधी पूर्ण होणार? दुसरं वाक्य होतं, मोठं होऊन तुझं शिक्षण कधी पूर्ण होणार? तिसरं वाक्य होतं, पोरा, शिक्षण संपल्यानंतर तू नोकरीला कधी लागणार? नोकरीला लागल्यानंतर 4 पैसे कधी कमवणार? आणि 4 पैसे कमवून तू आम्हाला खायला कधी घालणार? पोरा, अरे पोरा, तोपर्यंत तुझी आई ही आणि तुझा बाबा जिवंत राहील ना 4 घास खायला? आई एका 4थीत असणाऱ्या म्हणजे 9-10 वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन बोलायला सुरुवात करते, पोरा तू लहान आहेस, तू मोठा कधी होणार?
मोठा होऊन तो नोकरीला कधी लागणार, शिक्षण कधी घेणार, नोकरीला कधी लागणार, 4 पैसे कधी कमवणार आणि 4 पैसे कमवून 2 घास खायला कधी देणार, तोपर्यंत आम्ही जिवंत असू का नाही रे बाबा, माहिती नाही का असंच कष्ट करून आम्ही मरून जाऊ. आता एवढं आई बोलते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागले असतात. अहो आई तरी व्यक्त कोणासमोर होणार ना, कोणासमोर आई व्यक्त होणार. डोळ्यातून धारा वाहतात आणि असं करत करत ती आई त्याच्या डोळ्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवते आणि सहज हात तिच्या पुढ्यामध्ये नेते. दोन्ही हात तो छोटा चिबुकला 9-10 वर्षाचा मुलगा आपल्या आईचे दोन्ही हात जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या काळजात चरका उडतो, एक भावनाचा कल्लोळ माजतो आणि बघतो हे काय, तिची आईचे दोन्ही हात रक्ताळलेले असतात, दगड पडून हाताला फोडी आले असतात आणि साल अक्षरशः निघालेलं असतं आणि दोन्ही हातातून रक्त येत असतं आणि त्या मुलाच्या त्या डोळ्यांनी बघवलं नाही, त्याच्याही डोळ्यात पाणी, पण आई तर धाय मोकळून रडत होती आणि तसाच त्याची नजर त्याचीच आपल्या बापाकडे गेली. बाबाचाही चेहरा रडून सुजलेला आणि हात तसंच रक्ताळलेले होते. तेव्हा त्याला वाटलं की माझ्या 4-5 भावंडाला माझी आई सांभाळते कसं, 4 घास खायला घालती कसं, स्वयंपाक बनवती कसं, आम्हाला ते भरवती कसं, ही माझी आई एवढी मेहनत घेते माझ्यासाठी. छोट्या बाल मनावर इतके परिणाम झाले तेवढ्या त्या एका क्षणामध्ये विचारू नका. थोडे दिवस गेले, थोडे वर्ष गेले, ही गोष्ट इथं संपली. 7वी मध्ये गेला हा छोटा मुलगा आणि एका डोळ्याला मोतीबिंदू झाला. आता मोतीबिंदूच्या ऑपरेशन साठी आई वडील प्रत्येकाच्या घरी दरवाजा ठोठावला, हो माझ्या पोराला मोतीबिंदू झाला, पैसे द्या, ऑपरेशनला पैसे द्या. कोणाकडेही पैसे मागून पैसे मिळाले. त्या मुलाचा एक डोळा पूर्ण निकामी झाला आणि दुसरा डोळा अगदी 40% गेला आणि 50-60% फक्त दिसायला लागला. अशाही अवस्थेत त्या मुलाने आपल्या आई वडिलांसाठी ठरवलं की मला काहीतरी करायचंय, मला युपीएससीची एक्झाम द्यायचंय, मला सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम द्यायचंय, माझ्या आई वडिलांच्या कष्टाला कुठेतरी हे कष्ट मला थांबवायचे असं त्या मुलाला वाटलं आणि मुलगा शिकायला लागला आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो 2008-9चा तो रिझल्ट आहे. बालाजी मंचोळे नावाचा मुलगा, वडार समाजाचा मुलगा, राज्यशास्त्र या विषयात ऑल इंडिया रेकॉर्ड ब्रेक्स मार्क्स असणारा हा मुलगा टॉपर आला, टॉपर वडार समाजामध्ये. कलेक्टर झाल्यानंतर आपल्याच एफसी कॉलेजवरती त्याची प्रकट मुलाखत घेतली. सगळे पत्रकार बसले होते, समोर 2-3 हजारचा जनसमुदाय बसलेला होता आणि पत्रकारांनी प्रश्न विचारला, अरे बालाजी तुला बॅकग्राऊंड काहीच नाहीये, कुठल्या अकॅडमिक क्लासेस लावायला तुझ्याकडे पैसे नाहीये, बॅकग्राऊंड काहीच नाही, तू अचीव्ह कसं काय केलास, तू हे टार्गेट पूर्ण कसं काय केलं, तू कलेक्टर कसा काय झाला, तू डायरेक्ट कलेक्टर झालास, माहितीये ना तू काय अचीव्ह केलेस. तेव्हा बालाजी म्हणाले तुम्ही म्हणताय सर बरोबर आहे, म्हणलं तर माझ्यासाठी अतिशय अवघड होतं आणि म्हणलं तर खूप सोपं होतं. अवघड याच्यासाठी की खरंच माझ्याकडे बॅकग्राऊंड नाही, पैसे नाही, क्लासेस लावू शकत नाही, काहीच करत नाही. सर मला पुस्तकं घ्यायला सुद्धा पैसे नव्हते आणि म्हणलं तर खूप सोपं होतं. सोपं कसं होतं ते मी तुम्हाला सांगतो सर. जेव्हा मी जेवण करून त्या रूम मध्ये बसायचो, छोट्याच्या रूम मध्ये, शहरी भागात आलो होतो अभ्यासासाठी, छोट्याच्या रूम मध्ये जायचो, 8 वाजता 8:15 वाजता मी सर बसायचो, पुस्तक घेऊन बसायचो. हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा पुस्तक घेऊन मी बसायचो, पुस्तकाचं पहिलं पेज उलगडायचो आणि पहिलं पेज उलगडल्या मला 4थीत असताना पाठीमागे जायचो. 4थीत असताना मला माझी ती आई दिसायची सर, मला माझी ती आई दिसायची, रडताना दिसायची. दुसरं पेज उलगडायचो सर, तेव्हा माझ्या आईचे ते रक्ताळलेले हात दिसायचे सर. तिसरं पेज उलगडायचं सर, माझ्या वडिलांचा तो रडलेला चेहरा दिसायचा सर. 4थं पेज उलगडायचं तेव्हा मला त्या वडिलांचे ते रडलेला चेहरा आणि रक्ताळलेले हात दिसायचे सर. मला खूप वाईट वाटायचं आणि भीती वाटायची सर. मला असं वाटायचं मी काही होण्याच्या अगोदर जर माझी आई गेली तर, मी काही बनण्याच्या अगोदर, काही सुख देण्याच्या अगोदर माझे वडील गेले तर हे पिकलेलं पानच होतं सर. आणि या अनामिक भीतीपोटी मी वाचत राहायचो. कधी कधी सकाळचे 6 वाजायचे, कधी सकाळचे 6 वाजायचे सर. सकाळचे पाठीचे 6 वाजायचे, पुस्तक हातातून पडायचं नाही सर. मी प्रत्येक पेजवर मला आईला फॉलो करायचे सर, प्रत्येक पेजला मला आईला, एका पेजवर वडिलांना फॉलो करायचे, माझे बाबा, माझी आई, आणि त्याचे रक्ताळलेले हात माझ्या डोळ्यासमोर जात नव्हते सर. एवढे रक्ताळलेले हात डोळ्यासमोर जात नव्हते. एवढ्या मेहनतीने माझी आई मला इतकं मोठं केलं सर, मी काय करतोय तिच्यासाठी असं मला अनामिक भीती वाटायची. आणि त्याच्यामधूनच मी कलेक्टर होऊन गेलो सर, फक्त आणि फक्त मी आई आणि माझ्या बाबाला फॉलो केलं सर.
या फेसबुक ट्विटरच्या दुनियेमध्ये तुम्ही बाळांनो आपल्या आई वडिलांना फॉलो करा. बालाजी म्हणतात आपल्या आई वडिलांना फॉलो करा. माझे आई वडील मला कधी हातानं बघू शकत नाही. माझ्या आई वडिलांना फॉलो करा. आणि ते आई वडिलांना फॉलो केला आणि ते सक्सेस झालं. सर एवढ्याच नाही, मी इंटरव्ह्यूला चालू होतो मुख्य परीक्षा पास नंतर, जेव्हा आईच्या चरणावर डोकं ठेवलं, वडिलांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि जवळून पाहिलं तर मी माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना अतिशय जवळून पाहिलं. त्यांची निश्चय त्वचा ते सांगत होती, काही दिवसाचे काही महिन्याचे ते माझ्यावर रहिवासी होते, वय झालं होतं सर, पिकलेलं पान तर गळणार होतं. मला असं वाटायचं मी इंटरव्ह्यूला गेलो आणि मी पास आउट झालो तोपर्यंत ऐकायला माझी आई जर जिवंत नसेल तर त्या प्रेताकडे बघू का त्या फोटोकडे बघू, आई हे बघ तुझा मुलगा बालाजी मंजुळे, हा तुझा मुलगा कलेक्टर झाला, आई आता तुला लाल दिवाळीच्या गाडीमध्ये बसायचं नाही तर तुझं स्वप्न मी पूर्ण केलं, आई उठ. जर माझी आईच नसेल तर ह्या माझ्या यशस्वी कोणाला तर अर्थ आहे काय सर? माझ्या आईकडे बघितल्यानंतर लक्षात आलं आयुष्यभर झिजले मी, आयुष्यभर माझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं सर, आणि मी तिच्यासाठी काय करतोय? लवकरात लवकर मला आई वडिलांसाठी ऑफिसर व्हायचं होतं सर. साने गुरुजी नेहमी म्हणतात, झिजले जरी ना तरी पाया त्यांच्या पडा, आई वडिलांच्या कल्याणासाठी लढा बाळांनो लढा. आणि ते आई वडिलांचे अनमोल रत्न आपल्या घरात आहे बाळांनो, त्यांच्या चरणावर त्यांच्यासाठी आयुष्याचे जोडे झाले होते, त्यांचे कापणीचे जोडे झाले. तुमच्यासाठी खूप अपमान सहन केला, आता तरी बाळांनो उभे राहा त्यांच्याकडे, त्यांना फॉलो करा. व्हॉट्सअप नका, फेसबुक नका, आपले आई म्हणजे व्हॉट्सअप, आपले वडील म्हणजे फेसबुक, यांना फॉलो करा, आपल्या आई वडिलांना फॉलो करा. येणारा दिवस फक्त आणि फक्त तुमचाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईला फॉलो नाही केलं, म्हणून तर उभे राहिले, म्हणून तर उभे राहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सगळ्यांनी केले, म्हणून हे महापुरुष झाले. म्हणून झिजले तरी ना तरी पाया त्यांच्या पडा, आई वडिलांच्या कल्याणासाठी लढा बाळांनो लढा. लक्षात घ्या, हे उदाहरण सांगण्याचं हेच येतोय. अशाच संस्कारातून आम्हाला उद्याचे सुसंस्कारित ऑफिसर घडवायचे, निव्वळ आम्हाला रोबोटिक ऑफिसर घडवायचेच नाही. म्हणून म्हणतो ना, कानून ना सरकार, हमारे चौकीदार संस्कार, संस्कार आणि संस्कार, हा संस्काराची नितांत आवश्यकता आहे. ते उभा करायचं आम्हाला, आणि आम्ही पूर्णपणे मोफत घेऊन येत आहोत. लक्षात घ्या, आम्ही या आव्हानाला मात्र प्रतिसाद तुम्हाला द्यायचा आहे. आणि हे करत असताना तुमचा आम्हाला सहयोग नितांत आवश्यकता आहे. फक्त आम्ही सगळं मोफत येतो याचा अर्थ तुम्ही टेकिटीची नका घेऊ. कारण चला महाराष्ट्र घडवायला महिन्यातून एक दिवस काही तास आम्ही ना बाल संस्काराचे चार्जेस देतोय, ना युपीएससी एमपीएससीचे चार्जेस देतोय, ना तुमच्या पॅरेंट्सला ना पाल्याला कसल्याही पद्धतीचे चार्जेस घेत नाही, आणि फक्त घडवतोय. याचा अर्थ तुमचं काहीतरी योगदान पाहिजे. आता बलिदानाची गरज नाही, योगदानाची गरज आहे. तुमचं योगदानाची गरज आहे. महिन्यातून एक दिवस काही तास चला महाराष्ट्र घडवूया या प्रोजेक्ट द्यावं लागेल. एकट्याचं हे प्रोजेक्ट नाही, या सगळ्यांचं मिळून आहे. लक्षात घ्या, आणि सगळ्यांनी मिळून ते रन करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, एवढेच नाही, संतांचे विचार जर जिवंत ठेवायचे असेल तर त्या पद्धतीचाच ऑफिसर उभे राहिले पाहिजेत. आणि असे ऑफिसर जर उभे राहिले तर महाराष्ट्र बदलायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून आम्ही याला नाव दिले क्रांतिकारी चळवळ, शैक्षणिक क्रांतिकारी सामाजिक चळवळ. उगीच म्हणत नाही आम्ही, आणि ते घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय. लक्षात घ्या, आज हे औपचारिक उद्घाटन आहे, आम्हाला कोणी डायलॉग बाजी नाही करायचं, औपचारिक उद्घाटन आहे. आता खरी जबाबदारी तर जाणीव आता आम्हाला आहे, पुढे जाऊन आम्हाला काम करायचं आहे, तुमच्या बरोबर सेल करायचं, तुम्हाला घेऊन पुढे जायचं आहे. मला असं वाटतं आज 15 ऑगस्ट, या 15 ऑगस्टला एक दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही टेक्निकल इश्यूमुळे आम्ही लेट जॉईन झालो, पण ज्यांनी ऐकलं त्यांनी प्रत्येकाला हे सांगायचंय की या चला महाराष्ट्र घडवूया हा प्रोजेक्ट साधा नाहीये, खूप वेगळा आहे. प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, वेगळा दिवस आहे, वेगळा महोत्सव आहे, आणि आजच्या दिवसाला तितकंच महत्व आहे. आणि म्हणून आम्ही तुमच्या समोर आलोय हा वेगळा प्रोजेक्ट घेऊन. म्हणून एक नम्र निवेदन आहे, कारण जेव्हा पुढच्या सॅटर्डे संडेला जेव्हा येऊ बाल संस्कारच्या माध्यमातून वेगळ्या भूमिकेतून आम्ही तुमच्या समोर येऊ, तुमच्या लक्षात येईल की हा प्रोजेक्ट काय, आणि प्रत्येक जण आपण त्याच्यासाठी असोसलेला असू. म्हणून तुम्हाला माहिती आहे, जाता जाता एक उदाहरण, संत तुकाराम महाराज, तुम्हाला माहिती आहे आपल्या शेजारी देहूला संत तुकाराम महाराज जायचं ना, गाडावरून मिरवणूक काढली. लोकांनी चांगलं सांगत होते ना लोकांना, गाडावरून मिरवणूक काढली. आणि गाडावरून मिरवणूक काढल्यानंतर संत तुकोबा बसले, ते काही सज्जन गेले, अरे तुकोबा कशासाठी करतो या लोकांसाठी, त्याची तुला चाड नाही मार नाही. संत तुकाराम महाराजांचं उत्तर ऐका, उगेच नाही संत शिरोमणी म्हणायचे ना. संत तुकाराम महाराज म्हणाले, बुडते हे जन न ते कवे डोळा, म्हणून या कळवळा येत असे. हे जग घडाले मी माझ्या डोळ्याने पाहू शकत नाही,
आणि म्हणूनच मला याला उभं करायचंय. माझ्या श्वास असेपर्यंत मी त्यांना समजून सांगेन, त्यांना समजो तर न समजो. आणि मग संत तुकारामच्या या विचाराला आपण फॉलो नाही करायचे, त्यांच्या शेजारी बसायचं आणि त्यांचे विचार घ्यायचे नाही. माऊलींच्या शेजारी बसायचे, माऊलींचे विचार नाही घ्यायचे, हे घेणं गरजेचं आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणायचे, विश्वचे माझे घर, वर्ल्ड विदाउट वॉल, दिवा रहित संसार. आणि आम्हाला ती संकल्पना रुजवायची आहे तुमच्या छोट्या छोट्या मुलांच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित येण्यासाठी पुन्हा एकदा आवाहन करतो आणि पुन्हा एकदा ते सांगतो, चला महाराष्ट्र घडवूया. मात्र ही सुरुवात, ही संकल्पना फक्त आणि फक्त मुशीमध्ये आहे आणि मुशीतून ही राहूया. आणि एवढंच तुम्हाला सांगायचंय, कधीही तुम्हाला वेगळेपण वाटणार नाही. एक आपला परिवार म्हणून आम्ही तुमच्या समोर येतोय. एकदा ट्रस्ट करून बघा आम्ही काय करतोय आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आम्ही नेहमी म्हणतो कधी अपयश आलं तर हरायचं नाही, उभाच राहायचं. तो कवी म्हणतो शेवटी जाता जाता ते शेवटची कविता सांगतो आणि आपण थांबूया. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, कुछ कमी रह गए देखो और सुधार करो. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, कुछ कमी रह गए देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद सर. आज खऱ्या अर्थाने ही चळवळ सुरू झालेली आहे. साईनाथ सोशल फाउंडेशन आणि आपण उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा नक्कीच सर्वजण जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी मी सर्वांनी विनंती करते. तत्पूर्वी मगाशी म्हटल्याप्रमाणेच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील येसुबाईंच्या भूमिकेत अजरामर झालेल्या, रोज आपल्या भेटीस येणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडजी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत प्रकट करावे. नमस्कार, मी प्राजक्ता गायकवाड. चला महाराष्ट्र घडवूया हा कोणताही दिखावा नाही, तर ही आहे उद्याच्या इतिहासात क्रांती घडवणारी चळवळ. आम्ही घडवतोय सुसंस्कृत महाराष्ट्र, आम्ही घडवतोय एक सक्षम आणि प्रामाणिक पिढी, आम्ही घडवतोय महाराष्ट्र. IPS, IAS, UPSC, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी इयत्ता 7वी पासूनच. एवढंच नाही तर वय वर्ष 45 वर्षापर्यंत प्रत्येकासाठी, आणि तेही 1 रुपयाही न घेता, म्हणजेच अगदी निशुल्क, नेहमी कार्यरत राहणार प्रत्येकासाठी. आणि हो, महाराष्ट्र फक्त सक्षम नाही तर प्रामाणिक आणि स्वाभिमानी घडवण्यासाठी या लहान मुलांचे संस्कार वर्ग सुद्धा घेतले जाणार आहे. उद्या ती मुलं मोठी झाली, उच्च पदावर गेली, यशस्वी झाली, तरीही त्यांच्यातील प्रत्येक मुलगा हा चांगला माणूस म्हणून घडायला हवा, असाच प्रामाणिक प्रयत्न असेल. चला तर मग 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त साईनाथ सोशल फाउंडेशन आणि चला महाराष्ट्र घडवूया यांच्या संयुक्त विद्यमाने या चळवळीत सहभागी होऊया आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडवूया. धन्यवाद मॅम. आजच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं आणि ऑनलाईन उपस्थित आपणा सर्वांचं साईनाथ सोशल फाउंडेशन आणि चला महाराष्ट्र घडवूया एक खास समाजासाठीच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आपणा सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. तत्पूर्वी आपण सर्वजण राष्ट्रगीतासाठी सावधान स्थितीत उभे राहूया आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करूया. मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे
तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे